विचार करा, एक पुस्तक लिहिण्यासाठी एखादा माणूस आपल्या आयुष्याची 20 वर्ष खर्ची घालू शकतो का? नेपोलियन हिल यांनी 500पेक्षा जास्त करोडपतींच्या मुलाखती घेऊन यशाचं जे शास्त्र शोधलं ते आज आपण उलगडणार आहोत. अगदी खरंय. अलेक्झांडर ग्रॅहम बेल, थॉमस एडिसन आणि हेनरी फोर्ड यांच्यासारख्या दिग्गजांच्या अनुभवातून जन्मलेली ही 13 तत्व आज आपलं आयुष्य बदलू शकतात. याच महान प्रवासात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलवर. आज आपण फक्त पुस्तकाची समरी नाही तर श्रीमंतीच्या प्रकाशात जाण्याचं मूळ शोधणार आहोत. हा प्रवास रंजक आहे आणि तितकाच प्रेरणादायी सुद्धा. चला तर मग नेपोलियन हिल यांच्या 20 वर्षांच्या तपश्चर्येचं फळ जाणून घेऊया. या पुस्तकाची जी जन्मकथा आहे ना, तीच मुळात एखाद्या सिनेमासारखी आहे. हो, अगदी. म्हणजे 1908 सालची गोष्ट. नेपोलियन हिल नावाचा एक तरुण पत्रकार, होतकरू होता, पण खिशात पैसे नव्हते, डोळ्यात मात्र स्वप्न होती. आणि त्याला संधी मिळते त्या काळातल्या अमेरिकेचे सर्वात श्रीमंत व्यक्ती अँड्र्यू कार्नेगी यांची मुलाखत घ्यायची. अँड्र्यू कार्नेगी म्हणजे त्यावेळेचे स्टील किंग. आजच्या काळातले आपण समजू शकतो इलॉन मस्क किंवा बिल गेट्स. अच्छा. गंमत अशी की ही मुलाखत ठरली होती फक्त 3 तासांसाठी, पण ती चालली तब्बल 3 दिवस. 3 दिवस? हो, आणि त्या 3 दिवसात कार्नेगी यांनी हिलमधली ती आग, ती जिद्द ओळखली. आणि मग त्या मुलाखतीच्या शेवटी त्यांनी हिल यांना एक आव्हान दिलं. एक असं आव्हान जे त्यांचं आयुष्यच बदलणार होतं. कार्नेगी म्हणाले, जगात लाखो लोक गरिबीत आहेत. का? कारण त्यांना श्रीमंत कसं व्हायचं याचं शास्त्रच माहीत नाही. हा. तू एक काम कर, पुढची 20 वर्ष जगातील यशस्वी लोकांच्या मुलाखती घे, त्यांच्या यशाचा कॉमन फॉर्म्युला शोध आणि तो एका पुस्तकातून लोकांपर्यंत पोहोचव. पण यातली अट तर अजूनच धक्कादायक होती. बरोबर. यातला कळीचा मुद्दा तोच होता. या कामासाठी त्यांना 1 पैसाही मिळणार नव्हता. 20 वर्ष फुकट काम? हो, पूर्णपणे विनामोबदला. आपल्यासारखं कोणी असतं तर विचार करत बसला असता, पण नेपोलियन हिलने फक्त 29 सेकंदात होकार दिला. आणि त्याच एका निर्णयामुळे 1937 साली थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक जन्माला आलं. याच तपश्चर्येतून आलेलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं तत्व, प्रबळ इच्छाशक्ती, अ बर्निंग डिझायर. अगदी. पण साधी इच्छा आणि प्रबळ इच्छा यात जमीन-आसमानाचा फरक आहे. हो ना. रस्त्यावरच्या भिकाऱ्यालाही श्रीमंत व्हायचं असतं. ती झाली एक साधी इच्छा. मग ही प्रबळ इच्छा म्हणजे नेमकं काय? इथेच तर सगळा खेळ आहे. प्रबळ इच्छा म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही बाकीचे सर्व पर्याय, सर्व प्लॅन बी जाळून टाकता. अच्छा, म्हणजे परतीचे सगळे मार्ग बंद? हो, तुमच्याकडे तो एकच मार्ग उरतो. नेपोलियन हिल म्हणतात, लहान आगीतून उष्णताही कमीच मिळते. यशासाठी विचारांची आग लागावी लागते. याचं आपल्याकडचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे धीरूभाई अंबानी. बरोबर. 50च्या दशकातला एक तरुण येमेनमध्ये पेट्रोल पंपावर काम करतोय. पण पेट्रोल भरता भरता तो फक्त पैसे नाही मोजते, तर एक स्वप्न पाहतोय, स्वतःचं साम्राज्य उभं करण्याचं. अगदी. खिशात तेव्हा फक्त 500 रुपये होते, पण डोक्यात 500 कोटींचं स्वप्न होतं. लोक हसले असतील. नक्कीच हसले असतील. पण त्यांची इच्छा इतकी प्रबळ होती की त्यांना तो गोंगाट ऐकूच आला नाही. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, त्यांची बर्निंग डिझायर ही फक्त पैशासाठी नव्हती. पैसा हा बाय प्रॉडक्ट होता. एक्झॅक्टली. त्यांची खरी आग होती काहीतरी निर्माण करण्याची, जगातली सर्वात मोठी पॉलिस्टर कंपनी बनवण्याची. हीच ती ऊर्जा आहे. मग सामान्य माणसाने आपल्या तशी आग कशी पेटवायची? यासाठी हिल यांनी 6 ठोस पायऱ्या दिल्या आहेत. पहिली पायरी, नक्की किती पैसे हवेत ती रक्कम ठरवा. खूप पैसे नाही तर 1 कोटी, 5 कोटी, एक निश्चित आकडा. बरोबर. दुसरी पायरी, आणि ही खूप महत्वाची आहे, बदल्यात तुम्ही काय देणार? कारण जगात काहीही फुकट मिळत नाही. तुम्ही कष्ट करणार, वेळ देणार, एखादं कौशल्य शिकणार, काय? तिसरी पायरी आहे अंतिम मुदत, डेडलाईन. स्वप्न आणि ध्येय यात फक्त एका तारखेचा फरक असतो, नाही का? हो. चौथी पायरी आहे एक निश्चित योजना बनवा. प्लॅन कच्चा पक्का कसाही चालेल, पण आज आत्ताच कामाला लागा. पाचवी, हे सर्व एका कागदावर लिहा. रक्कम, कष्ट, तारीख आणि प्लॅन, म्हणजे स्वतःशी केलेला एक करारच जणू. अगदी. आणि 6वी पायरी, जिथे खरी जादू घडते, तुम्ही लिहिलेला तो करार दिवसातून 2दा, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी, मोठ्यानी वाचा. आणि नुसतं वाचायचं नाहीये. नाही, ते पैसे मिळाल्याचा अनुभव घ्या. जेव्हा तुमचं अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड यावर विश्वास ठेवू लागतं, तेव्हा मार्ग आपोआप दिसू लागतात. ठीक आहे. इच्छा प्रबळ आहे,
6 पायऱ्या लिहिल्या, पण तरीही मनात एक आवाज येतोच की हे खरंच शक्य आहे का, माझ्याने होईल का? बरोबर मुद्दा पकडला. याच शंकेवरचा उपाय म्हणजे दुसरं तत्व, अतूट श्रद्धा, फेथ. पण ही मंदिरातली श्रद्धा नाही. अजिबात नाही. ही आहे स्वतःच्या क्षमतेवरची श्रद्धा. मी हे करू शकतो, हा एक अगदी वेडेपणाचा वाटणारा ठाम विश्वास. याचं उदाहरण म्हणजे बिहारचे दशरथ मांझी, द माउंटन मॅन. हो, तीच गोष्ट. अविश्वसनीय आहे ती. त्यांच्या गावातून शहरात जायला मध्ये एक 300 फुटांचा डोंगर होता, त्यामुळे 70 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागायचं. आणि वेळेवर दवाखाना न मिळाल्यानं त्यांची पत्नी वारली. त्या दिवशी त्यांनी त्या पहाडाकडे पाहिलं आणि एकच वाक्य उच्चारलं, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकं अजिबात नाहीये. विचार करा, एकटा माणूस, हातात फक्त एक हातोडा आणि छिन्नी, आणि समोर 300 फुटांचा पहाड. सगळं विज्ञान, तर्क, समाज सगळं सांगत होतं की हे अशक्य आहे. आणि इथेच श्रद्धेची ताकद सुरू होते. जिथे तर्क संपतो तिथे श्रद्धा सुरू होते. 1-2 वर्ष नाही, तब्बल 22 वर्ष तो माणूस रोज सकाळी उठून त्या पहाडावर घाव घालत होता. लोकांनी वेडं ठरवलं, पण त्याचा स्वतःवरचा विश्वास ढळला नाही. आणि 22 वर्षांनी तो पहाड झुकला. 70 किलोमीटरचं अंतर फक्त 1 किलोमीटरवर आलं. हे झालं फेथमुळे. पण इथे एक महत्वाचा प्रश्न आहे. अतूट श्रद्धा आणि आंधळा आत्मविश्वास यात एक धूसर रेषा आहे. दशरथ मांझी यशस्वी झाले, पण असे हजारो असतील जे अयशस्वी झाले. मग यशस्वी श्रद्धेमागचं गमक काय? खूप छान प्रश्न आहे, आणि याचं उत्तर आहे कृतीमध्ये, ॲक्शन. श्रद्धा म्हणजे फक्त डोळे मिटून विश्वास ठेवणं नाही. दशरथ मांझी फक्त विश्वास ठेवून घरी बसले नाहीत. नाही, ते रोज पहाडावर घाव घालत होते. जेव्हा श्रद्धेला सातत्यपूर्ण कृतीची जोड मिळते तेव्हा ती यशस्वी होते. म्हणजे विश्वास तर हवाच, पण तो कृतीतून सिद्ध करावा लागतो. पण मुळातच आपलं मन नकारात्मक असेल तर हा विश्वास निर्माण कसा करायचा? त्यासाठी नेपोलियन हिल तिसरं हत्यार देतात, स्वयंसूचना, ऑटो सजेशन. म्हणजे स्वतःलाच सूचना देणे. हो, आपलं अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे एका सुपीक जमिनीसारखं आहे. तुम्ही तिथे बाबळीचं बी पेरलं तर काटेच उगवतील, आणि आंब्याची कोय लावली तर आंबेच येतील. एक उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. हो, सचिन मैदानावर उतरण्याआधी ड्रेसिंग रूममध्ये डोळे बंद करून एक मानसिक सराव करायचा. तो मनातल्या मनात ती मॅच खेळायचा. म्हणजे व्हिज्युअलायझेशन. हो, तो बघायचा की शोएब अख्तरने बाउन्सर टाकलाय आणि त्याने हुक शॉट मारलाय, शेन वॉरला कव्हर ड्राईव्ह मारलाय. यामुळे व्हायचं काय की जेव्हा तो प्रत्यक्षात मैदानात उतरायचा तेव्हा त्याच्या मेंदूसाठी ती परिस्थिती नवीन नसायची. त्याच्या मेंदूला वाटायचं, अरे हे तर मी आधीच केलंय. हाच तो आत्मविश्वास जो स्वयंसूचनेतून मिळतो. तुम्ही जे वारंवार विचार करता तेच तुम्ही बनता. म्हणजे इच्छा, श्रद्धा आणि स्वयंसूचना या तिन्ही गोष्टी मानसिक तयारीबद्दल आहेत. पण यशस्वी होण्यासाठी फक्त विचारांपुरतं मर्यादित राहून कसं चालेल? याला कुठल्या तरी ठोस गोष्टीची जोड लागेल ना? अगदी बरोबर. आणि ती ठोस गोष्ट म्हणजे चौथं तत्व, विशेष ज्ञान, स्पेशलाइज नॉलेज. आपल्याला शाळेत शिकवलं जातं, ज्ञान ही शक्ती आहे. पण नेपोलियन हिल म्हणतात हे अर्धसत्य आहे. ज्ञान ही फक्त संभाव्य शक्ती आहे. म्हणजे पोटेन्शियल पॉवर. हो, जोपर्यंत त्याचा वापर होत नाही तोपर्यंत त्याला कवडीचीही किंमत नाही. आणि श्रीमंत होण्यासाठी जनरल नॉलेज नाही तर विशेष ज्ञान लागतं. याचं जगातलं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे आपले मुंबईचे डबेवाले. अप्रतिम उदाहरण येते. त्यांच्यापैकी अनेकांकडे औपचारिक शिक्षण नाही, MBAची डिग्री तर दूरच. पण हार्वर्ड बिझनेस स्कूल त्यांचा अभ्यास करतं. का? कारण त्यांच्याकडे लॉजिस्टिक्स आणि टाइम मॅनेजमेंटचं विशेष ज्ञान आहे. रोज 2 लाख डबे पोहोचवतात आणि चूक होण्याची शक्यता 6 कोटींमध्ये फक्त एकदा. 6 सिग्मा रेटिंग आहे. मोठमोठ्या कंपन्यांना हे जमत नाही. त्यांनी रंगांचा, अक्षरांचा वापर करून स्वतःची कोडिंग सिस्टीम तयार केली आहे जी सॉफ्टवेअरपेक्षा जास्त प्रभावी आहे. म्हणजे मुद्दा हा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असण्याची गरज नाही, फक्त एका क्षेत्रातले मास्टर बना. बरोबर. आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला शाळेतच जायला हवं असं नाही. तुम्ही अनुभवातून, कामातून शिकू शकता. पण समजा मला काहीतरी नवीन निर्माण करायचं आहे जे आज अस्तित्वातच नाही, तेव्हा ज्ञानाचा उपयोग कसा होणार? अशा वेळी कामाला येतं 5वं तत्व, कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन. नेपोलियन हिल यांचं ते प्रसिद्ध वाक्य, Whatsoever the mind can conceive and believe it can achieve. जी गोष्ट मन कल्पू शकतं आणि ज्यावर विश्वास ठेवू शकतं ती गोष्ट साध्य होऊ शकते.
आज आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या वस्तू, मोबाईल, इंटरनेट, विमान, हे सगळं एकेकाळी कोणाच्या तरी डोक्यातली एक कल्पना होती. हो, रितेश अग्रवालची गोष्ट घ्या, ओयो रूम्सचा संस्थापक. 19 वर्षांचा कॉलेज ड्रॉपआउट मुलगा. त्याला फिरताना एक समस्या दिसली. भारतात स्वस्त हॉटेल्स खूप घाणेरडी असतात. आणि चांगली हॉटेल्स खूप महाग, मध्यम वर्गासाठी चांगला पर्यायच नाही. त्याच्याकडे पैसे नव्हते, एकही हॉटेल नव्हतं. त्याच्याकडे होती फक्त एक कल्पना. त्याने विचार केला की जर या छोट्या खराब हॉटेल्सना एकत्र आणलं, त्यांना ट्रेनिंग दिलं आणि ओयो या एका ब्रँडखाली आणलं तर. लोकांनी या कल्पनेला वेडेपणा म्हटलं, पण त्याच्या कल्पनेवर त्याचा विश्वास होता. आणि आज ओयो जगातील सर्वात मोठ्या हॉटेल चेनपैकी एक आहे. त्याने फक्त अस्तित्वात असलेल्या गोष्टींना आपल्या कल्पनाशक्तीने एका नवीन स्वरूपात जोडलं. ठीक आहे, इच्छा आहे, विश्वास आहे, कल्पनाही आहे, पण जर नियोजन नसेल तर तुम्ही समुद्रात भरकटलेल्या जहाजासारखे आहात. आणि इथेच येतं 6वं तत्व, सुसूत्र नियोजन. ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग. स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्या स्वप्नापर्यंत पोचण्याचा नकाशा बनवणं कठीण आहे. आणि हा नकाशा म्हणजेच नियोजन. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमूल आणि डॉक्टर वर्गीस कुरियन. श्वेतक्रांतीचे जनक. हो, तेव्हा दूध नाशवंत असल्याने शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत वेळेत पोचवणं हे एक मोठं आव्हान होतं. पण त्यांनी एक जबरदस्त सहकारी मॉडेल तयार केलं. गावात दूध संकलन केंद्र, तिथून चिलिंग सेंटर, मग फॅक्टरी आणि तिथून देशभरात वितरण. पण त्यांचं नियोजन फक्त लॉजिस्टिक्सपुरतं मर्यादित नव्हतं. खरी जादू होती त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये. त्यांनी शेतकऱ्यांनाच कंपनीचे मालक बनवलं. आणि नफ्यातला सर्वात मोठा हिस्सा त्यांना दिला. त्यामुळे प्रत्येक शेतकरी मनापासून काम करू लागला. जर नियोजन नसतं तर आज अमूल नावाचा ब्रँड अस्तित्वात नसता. म्हणजे एक चांगला प्लॅन यशाची शक्यता अनेक पटींनी वाढवतो. आणि आता 7वं, अत्यंत महत्त्वाचं तत्व, निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग. नेपोलियन हिलने 25,000पेक्षा जास्त अपयशी लोकांचा अभ्यास केला आणि त्यांना अपयशाचं सर्वात मोठं कारण सापडलं निर्णय न घेणं, चालढकल करणं. बघू, करू, उद्या करू. हे शब्द तुम्हाला गरिबीत अडकून ठेवतात. श्रीमंत लोक पटकन निर्णय घेतात आणि त्यावर ठाम राहतात. निर्णयाची ताकद काय असते हे रतन टाटा यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. गोष्ट आहे 1998ची. टाटा इंडिकार मोठ्या अपेक्षेने लॉन्च केली, पण ती बाजारात अयशस्वी ठरली. कंपनी तोट्यात गेली. आणि मग रतन टाटा आपला कार विभाग विकायला अमेरिकेत फोर्ड कंपनीकडे गेले. तिथे फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांनी त्यांचा अपमान केला. ते म्हणाले, तुम्हाला कार बनवण्याचा अनुभव नाही, मग हा धंदा सुरूच का केला? आम्ही तुमची कंपनी विकत घेऊन तुमच्यावर उपकार करतोय. हे शब्द टाटांच्या जिव्हारी लागले. आणि त्यांनी तिथेच त्याच क्षणी निर्णय घेतला, मी कंपनी विकणार नाही. ते त्याच रात्री टीमला घेऊन भारतात परतले, जीवाचं रान केलं, इंडिकामध्ये सुधारणा केल्या आणि टाटा मोटर्सला नफ्यात आणलं. आणि बरोबर 9 वर्षांनी 2008मध्ये काळं चक्र फिरलं. फोर्ड कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. तेव्हा रतन टाटांनी त्यांचे जगप्रसिद्ध जॅग्वार आणि लँड रोवर हे दोन्ही ब्रँड विकत घेतले. तेव्हा बिल फोर्ड तेच वाक्य म्हणाले जे ते 9 वर्षापूर्वी म्हणाले होते, पण यावेळी त्याचा अर्थ वेगळा होता. ते म्हणाले, तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर मोठे उपकार करत आहात. अविश्वसनीय. हा असतो एका निर्णयाचा परिणाम. अगदी. ही सगळी तत्व एकमेकात गुंतलेली आहेत असं वाटतंय. बरोबर. हे एक वर्तुळ आहे. एका तत्वामुळे दुसऱ्या तत्वाला बळ मिळतं. चला तर मग आज आपण पाहिलेल्या या 7 तत्वांचा एक झटपट आढावा घेऊया. नक्कीच. 1. प्रबळ इच्छाशक्ती. ध्येयासाठी इतके वेडे व्हा की दुसरा कोणताही पर्याय दिसणार नाही. 2. अतूट श्रद्धा. स्वतःवरचा तो विश्वास जो अशक्य गोष्टीलाही शक्य करतो आणि ज्याला कृतीची जोड असते. 3. स्वयंसूचना. सकारात्मक सूचना देऊन आपल्या अंतर्मनाला घडवणे, कारण तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता. 4. विशेष ज्ञान. एकाच क्षेत्रात पारंगत व्हा, त्याचे मास्टर बना. जनरल नॉलेज नाही, स्पेशलाइज्ड नॉलेज. 5. कल्पनाशक्ती. कारण प्रत्येक यशाची सुरुवात एका कल्पनेतूनच होते. 6. सुसूत्र नियोजन. ध्येयापर्यंत पोहोचण्याचा अचूक नकाशा, स्वप्नाला वास्तवात उतरवण्याची ब्लूप्रिंट. आणि 7. निर्णय क्षमता. पटकन निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहा, कारण चुकीचा निर्णय परवडतो, पण निर्णय न घेणं परवडत नाही. ही तर फक्त पहिली 7 तत्व आहेत. या प्रवासात अजून 6 अत्यंत महत्त्वाची तत्व बाकी आहेत, जी आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत.
पण आजच्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे. कोणती? ही सगळी तत्त्व एका अदृश्य धाग्याने जोडलेली आहेत. तो धागा म्हणजे कृती, ॲक्शन. प्रत्येक तत्वाच्या शेवटी कामाला लागणं अपेक्षित आहे. विचार करा, पण विचारातच रमून जाऊ नका. कारण ज्ञान मिळून काही होत नाही, ज्ञानाचा वापर केल्याने आयुष्य बदलतं. अगदी योग्य समारोप. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बुक वाईज विथ अनिलला सबस्क्राईब करायला विसरू नका.